तर स्कंद पहिला आणि दुसऱ्याची रिव्हिजन आपण आज घेऊ. तर सर्वप्रथम भागवतम म्हणजे काय, तर भागवतम म्हणजे त्याचा विषय वस्तू काय, श्रीकृष्ण म्हणजे परमसत्य यांना जाणणे. म्हणून याची सुरुवात कशी केली आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, म्हणजे त्या परमसत्याला मी नमन करतो जे कोण आहेत, वासुदेवाय, वसुदेव पुत्र आहेत म्हणून त्यांचं नाव काय वासुदेव. म्हणजे क्लिअर कट तिथे सांगितलं की हे परमसत्य कोण आहे, म्हणजे त्यांची लक्षणं. तर सर्वप्रथम पहिले जे तीन श्लोक आहेत पहिल्या अध्यायातले, त्यात या परमसत्याची लक्षणं पहिल्या श्लोकात, दुसऱ्या श्लोकात श्रीमद भागवतम म्हणजे काय ते कोणासाठी आहे, त्यात काय आहे, त्यांनी काय होईल ते श्रवण केल्याने, आणि म्हणून तिसऱ्या श्लोकात म्हणतात की या भागवतमचा रसपान करण्यासाठी सगळ्यांना आमंत्रण देतात. कोण, तर व्यासदेव. सर्वप्रथम काय म्हणतात ते, तो जन्माद्य यस्य यतः, तर सर्व गोष्टींचे सर्व कारणांचे कारण जे कोण आहे ते कोण आहे, वासुदेव म्हणजे परमसत्य लक्षण आहे. आणि ते काय, तर अन्वयात इतरेश च अर्थेषु अभिज्ञ, तर अभिज्ञ म्हणजे सर्व गोष्टींचे जाणकार, दोन्ही प्रकारे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या. हे कसं कळेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कसं जाणकार आहे ते, अप्रत्यक्षरित्या कसं जाणकार आहे, नाही पण म्हणजे इंजिनियरचं पण उदाहरण दिलं, पण साक्षात प्रत्यक्ष कसे जाणकार आहे, प्रत्यक्ष म्हणजे परमात्मा, आणि अप्रत्यक्षरित्या कसे जाणकार आहे, कोणा थ्रू जाणकार आहे, कोणा थ्रू त्यांना माहित पडतं सर्व. विविध देवी देवता त्यांचे कोण आहेत, त्यांचे अंग आहेत, तर अधिकारी कार्य त्यांच्या थ्रू, कारण आपल्या सर्व बाबी आपल्या सर्व गोष्टी कोणाला माहित असतात, सगळ्याची लिखित चिठ्ठी असते. तर अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या सर्व काही जाणतात ते, म्हणून अभिज्ञ आहे. आणि स्वराट आहे, तर स्वराट कोणीच म्हणू शकत नाही की मी स्वराट आहे, पूर्णपणे स्वराट फक्त भगवंत आहे. तर उदाहरण काय दिलं, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या जाणणार, तर जसं मोठी बिल्डिंग असेल तर त्यात सर्व कानाकोपऱ्यात काय काय माहित असेल तर ते चीफ इंजिनियरलाच माहित असतं, त्याप्रमाणे भगवंत माहित असतं. पण चीफ इंजिनियर प्रत्यक्षरित्या सगळं काम करत नाही, पण त्याच प्रकारे भगवंत छोट्या मोठ्या म्हणजे सर्व गोष्टी बघत नाही, पण त्यांच्या शक्त्यानुसार ते कार्य होतं. आणि स्वराट आहेत, तर सर्व काही आपण छोटे मोठे स्वातंत्र्य आहे आपल्याला. एखादा व्यक्ती असेल तर कुटुंबात त्याचं स्वातंत्र्य असेल की इथे आज ही भाजी होईल किंवा हा टीव्ही येईल, तो स्वातंत्र्य त्याचा उपयोग आणू शकतो. पण पूर्ण स्वतंत्र कोण आहेत, तर फक्त भगवंत आहे. म्हणून आपण बघितलं की विविध त्यांचे नाव आहे, असम ऊर्ध्व, त्यात भगवंतांना समान कोणी नाही, त्यांच्यावरती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आणि त्यांनीच हे ज्ञान, कुठलं ज्ञान, सर्व हे वेद किंवा त्यांच्याबद्दलचं सर्व ज्ञान, तेने ब्रह्म हृदया आदि कवय, आदि कवय म्हणजे ब्रह्मदेव, त्यांना हे ब्रह्मज्ञान कोण, तर सर्वप्रथम त्यांनी दिलं. आणि मुह्यंती यत् सूर्या, त्यांची कार्य अशी आहेत की सूर्य म्हणजे सर्व सूर्य, तर सर्व सूर्यगण म्हणजे देवताही पण मोहित होतात. महर्षी म्हणजे जे या भौतिक जगात त्यांना कुठलंही आकर्षण नाही आहे, तेही त्यांच्या कार्याने मोहित होतात. कसे, तर तेजो वारी मृधाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, त्यांच्या तीन गुणांच्या प्रभावाने ते अशा प्रकारे कार्यरत आहेत की उदाहरण काय दिलेलं आहे, तर जमिनीवर पाणी आढळेल, पाण्यात अग्नी आढळेल, तर मृगजळ, तर जमिनीत काय दिसतं आपल्याला, काय दिसतं, मृगजळ म्हणजे दुरून बघितलं तर पाणी आहे, पण समोर गेलं तर रेती असेल, किंवा अग्नी असेल तर दुरून बघितलं तर असं दिसेल की वरती पाणी आहे, बघितलं कधी. पण काय ते मोह आहे,
त्याचप्रमाणे सर्व जीव, त्यात सूर्य आणि इव्हन देवतागण आणि सर्वजण मोहित होतात. काय, कशा प्रकारे की हेच साक्षात शाश्वत जग आहे. तर मोह काय, हे भौतिक जग शाश्वत समजणे हा मोह आहे. हे कशामुळे होतं तर भगवंतांच्या 3 गुणांच्या प्रभावामुळे. म्हणून अशा प्रकारे ते सर्वांना मोहित करू शकतात. आणि म्हणजे राहतात कुठे, पण धामना स्वेन सदा, धामना सदा निरस्त कुहकम. त्यांचा शक्तीनुसार, शक्ती किंवा त्यांच्या इच्छेनुसार सर्व कार्य होतं, पण स्वतः ते यात ढवळाढवळ करत नाही किंवा त्यात चिंता करत नाही. त्यांच्यात सतत लीला चालल्या असतात आपल्या धामात. सत्यम परम धीमही, अशा परमसत्याला माझा नमन असो. तर ही लक्षणे जी आहेत 7-8, ही फक्त एकाच व्यक्तीला लागू पडतात, ती म्हणजे श्रीकृष्ण परमसत्य. आणि तोच त्यांच्याच विषयी सर्व आपल्याला या भागवतामध्ये आढळेल. हे पुस्तकच हे श्रीकृष्णाबद्दल आहे. म्हणून तर हे श्रीमद भागवतमचा ची महिमा दुसऱ्या श्लोकात म्हणतात की धर्म प्रोजित कैतवो अत्र परमो. तर धर्म प्रोजित कैतव, तर कैतव धर्म प्रोजित. कैतव धर्म म्हणजे की धर्म अर्थ काम मोक्ष इवन, बेसिकली ज्यात जो कृष्णाकडे डायरेक्ट कृष्णाबद्दल सांगत नाही, अशा कुठल्याही धर्माचा इथे कुठल्या कशाचा समावेशच नाही आहे. अत्र परमो निर्मत्सराण. स्वतः म्हणजे भक्त जे निर्मत्सर. तर जे निर्मत्सर भक्त आहेत तेच फक्त या भागवतांचं काय करू शकतात, आस्वादन करू शकतात. त्यांच्यासाठीच हे आहे. आणि हे याची लक्षणं काय या श्रीमद भागवतम काय, तर वेद्यम वास्तवम वस्तु शिवदम. की या भागवतम मध्ये काय वास्तव आहे, काय माया आहे, ते सर्व दिसतं. काय शाश्वत आहे, काय अशाश्वत. जसं दूध का दूध पाणी का पाणी, म्हणजे सर्व दूध दिसेल, काय पाणी बेसिकली एक हे टाकल्यानंतर म्हणजे कुठलंच मिश्रण आढळणार नाही. आणि शिवदम हे भागवतम सर्वांसाठी कल्याणकारकच आहे. यात कोणी असं नाही की त्याला यातून काही फायदा होणार नाही. आणि कशा प्रकारे हे फायदेकारक आहे, कल्याणकारक आहे, तापस्त्रयोन्मूलनम. ही जे त्रिताप आहे सर्व जीवांना, त्यात मनुष्य जो आहे त्या भागवतमचा आश्रय घेऊन तो त्या त्रितापातून बाहेर पडतो. त्रिताप म्हणजे कुठले 3 ताप, याचं निराकरण होईल जर तुम्ही याचा आश्रय घेतला तर. आणि कोणी याची रचना केली आहे, महामुनी कृते. व्यासदेव यांनी आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या उच्चांकानंतर म्हणजे उच्चांकावर पोहोचल्यावर त्यांनी श्रीमद भागवतमची रचना केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी काय काय केलं तर बरेच प्रकारे शास्त्रीय म्हणजे सर्वांच्या कल्याणाचं त्यांनी केलं, पण म्हणजे सगळ्यात निपुण झाल्यानंतर त्यांनी काय लिहिलं तर ते हे भागवत म्हणजे याचे सार लिहिलेलं आहे. म्हणून किंवा परेर ईश्वर, म्हणून इतर शास्त्रांची काही एक आवश्यकता नाही हे भागवतम जे असेल तर. आणि हे काय करतात, ईश्वर सद्य हृदय अवरुद्धते अत्र शुश्रूषुभिस तत्क्षणात. की जर आदराने आणि नम्रतेने तुम्ही याचं श्रवण केलं तर दोन शब्द येतात इथे, सद्य आणि तत्क्षणात. म्हणून म्हणतात की लवकरच तुमच्या हृदयात श्रीकृष्ण म्हणजे प्रवेश करते. ही भागवतमची महिमा. तर त्यात काय आवश्यकता आहे, नम्रतेने आदरतेने प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमध्ये त्याचा अभ्यास जर केला तर त्याचा लगेचच त्याचा परिणाम होईल. म्हणून श्रीमद भागवतमचा आस्वादन करण्यासाठी या सगळे निगमकल्पतरोर गलितम फलम हे काय, तर सर्व शास्त्रांचा एक सार असल्या कारणाने त्याला एक पिकलेला आंबा म्हटलेला आहे. ही निगमकल्पतरोर गलितम फलम. गलितम म्हणजे
पिकलेलं फळ आणि शुकमुखात अमृत द्रव्य संयुतम, आणि त्याला अजूनच शुकमुख म्हणजे पोपट जसा आंब्याला स्पर्श करतो तो आंबा अधिक गोड होतो, त्याचप्रमाणे याचं प्रथम प्रवचन हे शुकदेव गोस्वामी यांनी केलेलं आहे. तर त्यामुळे याचा गोडवा अजूनच वाढलेला आहे. त्यामुळे हे रसम आलयम आहे. रसम आलय म्हणजे याच्यात रस फक्त आहे. हा अद्भुत रस, याचं पान करण्यासाठी रसिक हो याचं काही शुल्क नाहीये, म्हणून असं आमंत्रण करतात. आणि नंतर दुसरा सेक्शन चालवतो 4 ते 8 की याचं परत दुसऱ्यांदा श्रीमद भागवतमचं प्रवचन कधी झालं तर तिथे सांगतात की नैमिषारण्य हे त्यांनी शोधून काढलं. तर सर्वप्रथम काय सांगितलं की 5000 वर्षापूर्वी शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराज यांच्यात हा संवाद झाला, आणि त्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे काही 4001 वर्षानंतर काही ऋषींनी बघितलं की कलियुग खूपच खालावलेला आहे, की सगळ्यांचे सद्गुण जे आहेत ते संपुष्टात येत आहेत, म्हणून सगळ्यांच्या कल्याणार्थ काहीतरी करायला हवं, म्हणून त्यांनी अखंड यज्ञ करण्याचा सुरुवात केला, प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी जागा कुठली निवडली? नैमिषारण्य. मग नैमिषारण्याचे काय वैशिष्ट्य काय? नैमिषारण्याचं सर्वप्रथम की कुठल्या ग्रंथात सांगितलं आहे हे? वायवीय तंत्रात काय सांगितलं आहे की जेव्हा ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती करण्याचा सुरुवात केली तेव्हा त्यांनी हे बघितलं की हे ब्रह्मांड आहे, त्यामुळे याचा केंद्रबिंदू करणे आवश्यक आहे, की जेणेकरून या केंद्रबिंदूत जे काही कल्याणार्थ यज्ञ कार्य होतील त्याचा परिणाम सर्वत्र पसरेल, म्हणून त्यांनी तो शोध कार्य, तो केंद्रबिंदू कोणाला बनवला? तर हे नैमिषारण्य हे अशा या केंद्रात म्हणजे सेंटरमध्ये येतं. ब्रह्मांडाचं की फक्त आपल्या पृथ्वीचं? पूर्ण ब्रह्मांडाचं, अंड ब्रह्मांड म्हटले मी, त्यामुळे हे कारण. आणि दुसरं नैमिषारण्याचं महत्व कुठल्या याच्यात सांगितलंय ते? वराह पुराण म्हणतं की या ठिकाणी जर का तुम्ही यज्ञ कार्य केलं तर सर्व आसुरी प्रवृत्ती नष्ट पावते, म्हणून त्यांनी हे नैमिषारण्यामध्ये हे यज्ञ करण्याचं ठरवलं. आणि तिथे काय केलं त्यांनी? तर सर्व भरपूर ऋषी होते, म्हणून तिथे कोणाला नेमणूक केली? सूत गोस्वामी यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली, आणि त्यांचं सर्व कार्य चालू होतं. ते करता करता त्यांना काय आढळलं? काय झालं नंतर 4 ते 8 काय झालं? तर साहजिक काय झालेलं? यज्ञ चालू राहिलं. पुढे काय? करेक्ट. तर सूत अध्यक्षपद स्वीकारलं म्हणजे त्यांना शौनक ऋषींनी त्यांना बघितलं की सूत गोस्वामी इथे आहे, की त्यांचं क्वालिफिकेशन काय काय बघितलं आपण? पहिले अनघ म्हणजे ते निष्पाप आहे, त्यानंतर ज्येष्ठ आहेत, वयोवृद्ध आहेत, आख्यातानी आणि अधितानी. त्यांनी भरपूर शास्त्र व्यासदेवांकडनं शिकले आहेत, अध्ययन केलेलं आहे आणि त्याचं प्रवचन केलेलं आहे. आणि शेवटी वेदविदा सर्व शास्त्र जाणकार आहेत. आणि नम्र म्हणजे त्याला शब्द काय दिलाय? स्निग्ध, सौम्य आणि स्निग्ध. तर हे जे 2 गुण आहेत त्यांचा नम्रपणा आणि आज्ञाधारकपणा यांनी काय होतं? हे आवश्यक आहे. गुरूंची कृपा. गुरूंची कृपा म्हणजे काय? म्हणजे गुरूंची कृपा प्राप्त झाली म्हणजे काय झाले? हजारो करोडो रुपये आलेत. काय? सर्व प्रकारचं ज्ञान आपोआप त्याला अवगत होईल. तर ही गुरूंची गुरूंची कृपा, की बाकी त्यांची कुठलीच वैयक्तिक पात्रता नसेल, पण त्याच्यात नम्रता आणि आज्ञाधारकता असेल आणि त्यांनी गुरूंना प्रसन्न केलं त्यांनी, तर त्याला कृपारूपी सर्व प्रकारचं ज्ञान येईल. तर हे सगळे त्यांचे गुण सूत गोस्वामींचे भागवतम स्पीकर किंवा
अध्यक्षपद स्वीकारणे आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांनी दाखवले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही तो जो संवाद ऐकला होता तो आम्हाला परत सांगा. आणि म्हणून परत त्यांनी आताही 6 प्रश्न द्यायला सुरुवात केली. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न काय विचारला की तर हे त्यांचा मेन मुद्दा काय होता यज्ञ करण्याचा कल्याण. म्हणून पहिला प्रश्न तोच आला, बाकी कुठला झाला नाही की सर्वसामान्याचं कल्याणार्थ काय आहे ते सांगा. ते काय सांगतात आहे कारण त्याची आवश्यकता इगरनेस काय आहे, कारण प्रायण अल्पायुषा सभ्य की या कलियुगात काय आहे अल्पायुष आहे. नंतर तर मंद सुमंद मतयो मंद भाग्य ही उपद्रुता. तर हे जी जनता आहे त्याचं आयुष्य कमी आहे आणि आध्यात्मिक ज्ञान जाणण्यासाठी मंद आहे, उत्सुकता नाही आहे आणि समजत पण नाही, समजून घेण्याची त्याची उत्सुकता नाही आहे. मंद सुमंद मत आहे की त्याच्याकडे त्यांनी सुरुवात केली तर त्याला इतर सर्व मार्ग त्याला ओढतील आणि त्याच्याकडे काय होईल तो निर्धार राहणार नाही. मंद भाग्या की तो आल्यानंतरही त्याला बाकीचे सर्व ज्या स्वतःच्या पूर्वकल्पना त्यात स्थगिती आणते आणि उपद्रुतात का, कारण तो सतत चिंतित आहे. म्हणून आवश्यक आहे की आम्हाला तुम्ही काय करा. दुसरा प्रश्न म्हणून शास्त्रांचा सार सांगा, कारण यांचं निर्धार खंडित राहतो, चालू आहे मध्ये सोडून देतील सगळं. म्हणून एक असं सांगा की त्यात थोड्याशा प्रयत्नामध्ये त्यांना सार माहीत पडेल. हे कलियुगी जनता आहे म्हणून या सर्व शास्त्रांचा सार सांगा. कारण कोणी बसलं प्रवचनाला तर धर्म अर्थ काम मोक्षावर आणि किंवा वेद असे अफाट असे विस्तार आहेत सांगण्यासाठी, भरपूर काही विषय आहेत, पण त्यात उपयोगात नाही. एक आयुष्य कमी पडेल, 1000 आयुष्य कमी पडेल एक वेद समजण्यासाठी त्यात पाहतो, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून त्याचा अल्टिमेट जो परफेक्शन आहे म्हणजे परमसिद्धी साधण्यासाठी काय आहे तो शास्त्राचा सार सांगा. आणि नंतर तिसरा प्रश्न काय विचारलाय, वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी का भगवंतांनी जन्म घेतला. नंतर त्याआधी काय म्हणतात आहे, हे भगवंत किती पॉवरफुल आहे की त्यांचं नामाची महिमा सांगितली. या नाम विवशो गृणन की आपन्न संस्कृती घोराम. या घोर संसारात अडकलेला प्राणी जर त्यांनी विवश होऊन या भगवंतांचं नाम ग्रहण केलं तर काय होईल, यद विवेती स्वयं, की त्यांचं नाम जे आहे हे इतकं शक्तिशाली की त्यांच्या नावाला भय पुरुष म्हणजे भय पुरुष म्हणजे यमराज पण भीत. तर ही असे आहेत हे भगवंत की ज्यांचं तत्सद्ध विमुच्येत यद विवेती स्वयंभव, की त्वरितच त्या नामाचा आश्रय घेतल्याने तो सर्व भयातून त्याची मुक्ती होईल. सद्यो म्हणून त्वरित. त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे की अजामिल याला एक तो काय मिळालेला आहे, नामाचा आश्रय मिळाला होता. त्यानंतर एक नाम झालं, नंतर भगवंतांशी संबंधित कुठल्या व्यक्तीचा तुलना करतात आहे, त्यांची महिमा गातात आहे. नाम नंतर त्यांचे भक्त किती शक्तिशाली, कशाची तुलना केली, भक्त आणि गंगेचं पाणी. तर गंगेच्या पाण्यात वारंवार स्नान केल्यानंतर व्यक्ती शुद्ध होईल, पण लवमात्र साधू संघ केला तर त्याचं त्वरित सिद्धी होईल. ही भगवंतांच्या भक्ताची शक्ती आहे. म्हणून अशी कामना कोण करणार नाही. या भगवंतांच्या लीलेबद्दल किंवा त्यांच्या कार्यांबद्दल श्रवण करण्यास कोण तयार होणार नाही, एवढे शक्तिशाली भगवंत आहे. म्हणून त्यांच्या ज्या म्हणजे निर्मिती संबंधीच्या ज्या सर्व लीला आहेत त्या सांगा, म्हणजे पुरुष अवतारांबद्दल सांगा आणि
लीला विदधतः ही त्यांच्या सर्व विविध लीला अवतारांबद्दल सांगा. आणि असं समजू नका की आम्ही सगळं ऐकून तृप्त होऊ, म्हणजे आम्हाला नंतर बोर होईल. तर आम्ही काय म्हणतात, आम्ही सतत हे ऐकण्याला तयार आहे. वयम तू न विप्रुप्याम स्वादू स्वादू पदे पदे. प्रत्येक क्षणी कृष्ण श्रवण जे आहेत ते आपल्याला नवनवीन वाटत राहील, हे त्यांना आश्वासन देतात. कारण त्यांचे जे कार्य आहे ती अतिमर्त्य आणि गूढ कपड मानुष्य रूपांमध्ये आलेले तरीही असामान्य कार्य त्यांनी केलेले, ती आम्हाला ऐकण्यासाठी उत्सुक आहे. तर वक्त्याला प्रेरणा देणे आवश्यक आहे की तुमच्याकडनं ऐकायला आम्ही खूप उत्सुक आहे, तेव्हा कुठे तो जास्त खोलवर सांगेल. अशा प्रकारे सांगितल्यानंतर शेवटी ते सांगतात की 23वा प्रश्न श्लोकात की या भगवंतांनी आपल्या लीला संपुष्टात आणल्यानंतर धर्माने कोणाचा आश्रय केला. अशा प्रकारे पहिला अध्याय संपतो आणि नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रुत गोस्वामी काय करतात आहे, सर्वप्रथम प्रसन्न होतात की तुमच्या प्रश्नांनी, म्हणजे तुमचे प्रश्न सगळ्यांच्या कल्याणार्थ आहेत, त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि स्वतः शुकदेव गोस्वामींना नमन करतात. त्यांच्या गुरूंना त्यांचे काही गुण सांगतात, कशा प्रकारे त्यांनी ते जन्मतःच काय मुक्त पुरुष आहे की ते यांना भौतिक जगात यायची इच्छाच नव्हती, तरीही ते आले आणि आल्याच त्यांनी घर त्याग केला. त्यांना कुठल्याच प्रकारच्या या वर्णाश्रम धर्मातील नियम पालनाची आवश्यकता नव्हती. उपनयन संस्काराविनाच त्यांनी संन्यास धारण केला. आणि कशा प्रकारे त्यांची तुलना केली की ते सगळ्यांच्या हृदयात प्रवेश करू शकतात आपल्या वाणीने, एखाद्या परमात्म्याप्रमाणे ते आहेत. आणि त्यांनी या सर्व भौतिक जगात त्रस्त झालेल्या व्यक्तींवर कृपा म्हणून काय केलेलं आहे, हे भागवतम प्रवचन केलेलं आहे. अशा माझ्या गुरूंना माझं नमन असून अशा प्रकारे. आणि कशा प्रकारे त्यांच्या विरहा खातर व्यासदेवांनी कशा प्रकारे त्यांच्या मागे धावले. आणि हे नमन केल्यानंतर त्यांनी नारायण नमस्कृत्य, म्हणजे बाकी भागवतम प्रवचनापूर्वी कुठल्या कुठल्या व्यक्तींना नमन करणे आवश्यक आहे, तर नारायण नमस्कृत्यम नरम चैव नरोत्तम देवीं सरस्वतीं व्यासम ततो जयमुदीरयेत. तर सर्वप्रथम नारायण, नंतर नरनारायण ऋषी, सरस्वती देवी आणि व्यासदेव यांना नमन करून ते आता एकेका प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात होतात. सर्वप्रथम ते सांगतात की कशा प्रकारे तुमचे जे प्रश्न आहेत त्यांची 3 लक्षणे काय आहेत. मुनया साधुपृष्ठोह्यम भवद्भिर लोकमंगलम, त्याची उत्तरं सगळ्यांच्या लोकमंगलम म्हणजे त्यांच्या मंगलमय फ्युचरसाठी आहे, भविष्यासाठी असतील. यत कृतः कृष्ण संप्रश्नो, का लोकमंगलम आहे, कारण हे कृष्णाशी संबंधित आहे. तर फक्त कृष्णाशी संबंधित प्रश्न हेच आपल्याला प्रसन्नता देऊ शकतात. बाकी इतर कुठल्याही याच्यात आपण प्रकल्प केला तर काही वेळानंतर म्हणत थांबा जातात, काही कुठलाही विषय घेतला, क्रिकेट घेतला तरी, पण फक्त कृष्ण संप्रश्नो हे काय करतील, येनात्मा सुप्रसिद्धी. म्हणून तुमचे प्रश्न हे स्तुती करण्यायोग्य आहेत. अशा प्रकारे त्यांना धन्यवाद देऊन दुसरा जो विभाग आहे तो विभाग सुरू करतात की मग सर्व कल्याणार्थ, सगळ्यांच्या कल्याणार्थ काय आहे, तर सवय तुमचा परो धर्म यतो भक्ती अधोक्षजे, की ज्या सर्व कार्याने यतो भक्ती अधोक्षजे, अधोक्षज यांची भक्ती निर्माण होईल. अहेतुकी अप्रतिहता या आत्मा सुप्रसिद्ध. तर आपल्या सर्व कार्यांनी आपले जे जे काय विहित कार्य त्यांनी काय झालं पाहिजे, अहेतुकी अप्रतिहता भक्ती निर्माण झाली पाहिजे. अधोक्षज म्हणजे श्रीकृष्ण, जे या भौतिक जगाच्या परे आहेत, अधोक्षज आहेत. आणि ही भक्ती काय करते, 2 गोष्टी निर्माण करेल की जनयती आशु वैराग्यम आणि ज्ञान. तर
या भौतिक जगा आणि सर्व ज्ञान, भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान आणि भौतिक जगाबद्दल काय विरक्ती निर्माण करेल. तर वासुदेवे भगवती, तर वासुदेवाची भक्ती केल्यानंतर हे दोन बाय प्रॉडक्ट निघतील बेसिकली. ज्ञानम च यत अहेतुक, अहेतुकी ज्ञान म्हणजे जे आपल्याला या म्हणजे सर्व ज्ञान आलं यात. भौतिक जगात कशा प्रकारे राहत आणि सर्व काही कृष्ण ज्ञान, कृष्णाबद्दलचं ज्ञान हे आपल्याला भक्तीद्वारेच मिळेल. तर ही दोन प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर ही भक्ती कशी काय निर्माण म्हणजे भक्तीत प्रगती कशी होईल किंवा भक्ती कशी प्राप्त होते, किंवा सर्वप्रथम विचारलं की व्यासदेवांनी जेवढे सर्व वेद लिहिले, वर्णाश्रम धर्म भगवंतांनी निर्माण केला. भगवद्गीतेत कोण काय म्हणतात, भगवंत चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, मया म्हणजे मी केलेला आहे याची सृष्टी, है की नाही. मग परधर्म वर्णाश्रम धर्म का नाही आहे, तर धर्म स्व अनुस्थित तुमचा, की सर्व आपले विविध धर्म, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र किंवा आपले 4 वर्ण आश्रमाचे जे कार्य आहेत ते विक्ष्वक्सेन कथा रुची जर निर्माण करत नसेल, विक्ष्वक्सेन इथे म्हणजे कोण, कृष्ण कथा ही याच्यात रुची निर्माण करत नसेल तर हे श्रम एव ही केवल न उत्पादेत यदिरत. म्हणून हे काय झालेलं आहे, खालच्या रंग म्हणजे पायरीतले कार्य आहेत वर्णाश्रम धर्म. पण आता मेन उद्देश काय, शेवटी हायेस्ट त्याच्यावर आहे की वासुदेव कथा रुची. नाही तर त्यातल्या त्याच्यात काय उपयोग नाही. जर तुम्ही वर्णाश्रम धर्म पालन करून शेवटी येणार असाल कथा रुचीमध्ये तरच तुमचा फायदा आहे. नाही तर पूर्ण आयुष्य जगले आणि परफेक्ट क्षत्रिय की परफेक्ट ब्राह्मण झाले पण यात भागवत रुची नाही झाली, कृष्ण कथा रुची निर्माण झाली तर श्रम एव केवलम, त्यात कुठलाही पूर्ण फायदा नाही. तर म्हणून आपल्या धर्मसे हे अपवर्ग असते. धर्म म्हटला की त्याचं कार्य काय, धर्माने कुठे नेलं पाहिजे, अपवर्ग असते. अपवर्ग असते म्हणजे काय, अपवर्ग काय, पपभम काय, कुठला वर्ग आहे, हा तो पवर्ग आहे. तो पपभम काय, प म्हणजे परिश्रम, काय देतो तो, परिश्रमाने काय निर्माण होईल, फ म्हणजे काय, तो अशा फेस येईपर्यंत काम करतील व्यक्ती, नंतर मग काय होईल, बंधन, या भौतिक जगात बंधित होईल आणि नंतर भय निर्माण होईल आणि शेवटी मृत्यू. तर हा जो नॉर्मल रूट आहे प वर्ग, याच्या परे नेणे हे धर्माचं काम आहे. धर्मस्यही अपवर्गच न अर्थाय उपकल्पते. या भौतिक जगात अर्थ प्राप्ती करण्यासाठी धर्म नाही आहे. जो जनरली लोक हे करतील की धार्मिक व्यक्तीला काय होईल, आर्थिक प्राप्ती होईल, कारण पुण्य प्राप्त होईल. पुण्यवान व्यक्ती जे पूर्वकर्मानुसार आपल्याला काय मिळत आहे, जन्म ऐश्वर्य श्रीतो श्रीभीर, तर ऐश्वर्य वगैरे हे सगळं पूर्वकर्मामुळे येतं त्या गोष्टी. म्हणून धार्मिक त्याचं हे काय करतील, फक्त अर्थप्राप्ती नाही आहे म्हणून, आणि त्यातल्या त्यात जे काय अर्थ आपल्याकडे येतो ते इंद्रिय तृप्तीसाठी मुळे त्याचा उपयोग करू नये. म्हणून मग काय करणे, काय जीवन जगण्याचा अर्थ काय, मग जगायचं कशाला जीवन, मग तर जीवस्य तत्व जिज्ञासा. आणि मग कार्य, मग अर्थप्राप्ती आणि धर्म, बाकी सगळं काय, धर्म अर्थ काम, याचा उपयोग काय करायचा, तर निरोगी जीवन आणि आत्मसंरक्षण करण्यासाठी जितकं आहे तितकंच करायचं. पण मेन आपला उद्देश काय मनुष्य जीवनाचा, जीवस्य तत्व जिज्ञासा. तो तत्व काय आहे, तत्व जिज्ञासा म्हणजे परमसत्याला जाणणे, हा मेन उद्देश आहे. आणि निरोगी राहणे आणि आत्मसंरक्षणासाठी जे काय लागतं तेवढंच कार्य करणे आवश्यक, तेवढंच धर्म अर्थ काम, हे तिन्ही गोष्टी आवश्यक तिथपर्यंत आहे.
निरोगी राहण्यासाठी आणि आत्मसंरक्षण होईल आणि जास्तीत जास्त वेळ जीवन तत्व जिज्ञासेसाठी होईल. म्हणजे तत्व काय, मग पुढच्या श्लोकात हे तत्व आहे. ऋषीच म्हणतात की 3 अवस्थेत आढळतं. कुठल्या 3 अवस्थेत आढळतं हे तत्व? ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान. तर हे जाणण्याचा प्रयत्न करणे हे जीवनाचं मेन. त्या 3 हे येतात, स्टेप येतात. मग ब्रह्मण, काही लोक तिथेच फसतात, काही परमात्मा यायला, काही बरेच कमी भगवान यायला येतात. आणि ती भगवंतांना जाणणे म्हणजेच भक्त. ती भक्ती ही श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे हळूवारपणे ते या परमसत्या तत्व जिज्ञासासाठी सगळ्यांना प्रवृत्त करतात. तर ही जी परमसत्तेचा साक्षात्कार होईल कसा, त्यासाठी आवश्यकता काय, तर ज्ञान वैराग्य युक्त या आणि पश्यंतीचे आत्मनी. तर बेसिकली वेदांचे जे नियम आहेत त्यांचं पालन करून, वैदिक नियम पालन करून ज्ञान आणि वैराग्य युक्त या. तर शास्त्रानुसार कार्य करून ज्ञान आणि वैराग्य युक्त अशा प्रकारे जर आपण कार्यरत राहिलो तर आपल्याला हे तत्व जाणू शकतो आपण. म्हणजे याची म्हणजे प्रोसेस सांगितली की हे जाणणे आहे, जाणण्यासाठी आवश्यक आहे ज्ञान वैराग्य आणि वैदिक पंथ, वैदिक रूल म्हणजे काय, गुरु शिष्य परंपरा, त्यानुसार हे जाणणे. म्हणून वर्णाश्रमाचा मेन उद्देश म्हणून काय, तो भगवंतांनी निर्माण केला तरी अत पुंभीर द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागशा. काय, स्व अनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धीर हरितोषण. तर जे जे काय करताय ते करत राहा, जो जो तुमचं वर्ण आहे, आश्रम आहे ते करा, पण मेन उद्देश संसिद्धीर हरितोषण. हरितोषण म्हणजे संतुष्टीसाठी. हे नाही अरे तो चांगला करून आला म्हणून माझं कार्य सोडून मी त्याचं कार्य करतो, काही गरज नाही. आपापलं कार्य करा. स्वे स्वे कर्मणी अभिरता सिद्धी विंदंती मानव. तेच करत राहा. तुम्ही तुमच्या व्यवसायात निपुण व्हा, स्वभावानुसार कार्य करा, पण मेन हरितोषणम करा. जे जे त्यांनी सांगितलं रूल पालन करा. हे झालं त्यांचं कन्क्लुजन. हे वर्णाश्रमाचं काय आहे, फायनल कन्क्लुजन. म्हणून काय करा, तर आता एक कार्य दिले की तस्माद एकेन मनसा म्हणजे मन केंद्रित करा. एकेन म्हणजे केंद्रित करणे. भगवान सात्वतां प्रती कशा प्रकारे, श्रोतव्य कीर्तितव्यस्य. हे 3 कार्य आवश्यक आहे. पूज्यस्य ध्येय, पूज्यस्य नित्य. की आपलं ध्येय म्हणजे ध्यान करणे. तर श्रोतव्य जेव्हा करा, कीर्तिजनची गा, तेव्हा ध्यान होईल. आणि पूज्यस्य नित्यता, नित्य काय करा, एकाग्र मनाने त्यांच्याबद्दल, या परमसत्याच्या बद्दल श्रवण, कीर्तन आणि स्मरण करा आणि पूजा करा. हे एकमेव काय आहे, भक्तीचं कार्य आहे. भक्तीवर मन केंद्रित करा. तर हे झालेत. पहिले सांगितलं भक्ती करणे सगळ्यांसाठी कल्याणकारक आहे. ती कशी प्राप्त होते, कशी, फक्त भक्तीच ही सर्वश्रेष्ठ आहे. ही वर्णाश्रमाशी तुलना केली त्यानुसार आपल्याला माहीत पडलं की भक्ती ही वर्णाश्रमाचा गोल, ध्येयच आहे भक्ती. वर्णाश्रम हा दुसरा गोल नाही आहे की वर्णाश्रम आणि भक्ती. तर वर्णाश्रमाने भक्तीकडे नेलं पाहिजे, नाहीतर त्याचा काही उपयोग नाही. आणि बरेचसे पूर्वी महर्षी त्यांनी काय केलं आहे, भगवंतांना स्मरण करणे म्हणजे याला भगवंतांचं स्मरण म्हणजे एक तलवार बनवली की सतत भगवंतांचं स्मरण करणे. तर हे एक त्यांचं आत्मसंरक्षण केलं त्यांनी. आत्मसंरक्षण कशापासून, सर्व कर्मबंधनाला पासून मुक्ती करणे. सतत काय घेऊन फिरतात ते, कृष्ण स्मरणाची तलवार. प्रत्येक कार्याने काय होतं, आपण या भौतिक जगाशी बद्ध होत आहे, पण त्या तलवारीने, स्मरणाने सर्व कर्मबंधना पासून ते मुक्त होतात. म्हणून छिंदंती गोविदास्त असते कोण कुर्यात कथा रीती. तर हे जे
एवढे शक्तिशाली भगवंतांचे स्मरण आहे, तर कोण ऐकायला तयार होणार नाही भगवंतांबद्दल. मग ही भक्ती ऍक्च्युली प्रोसेस काय, 16 ते 21 मध्ये ही भक्ती काय आहे ते सांगितलं. भक्तीचे विविध आपण बघितलं की काय भक्ती म्हणजे कसं होतं. तर शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुची स्यान महत् सेवया विप्रा. ही भक्तीमध्ये रुची निर्माण कशी होईल करायचे ठरवलं. फर्स्ट स्टेप काय, स्यान महत् सेवया. काय सेवया, महत् सेवा म्हणजे काय, शुद्ध भक्ताची सेवा या. तर शुद्ध भक्ताची सेवा काय करेल, वासुदेव कथारुची. त्यांची सेवा केल्याने त्यांच्यात जो गुण आहे तो आपल्यात येईल. कारण शुद्ध भक्त म्हणजेच काय, तो सदैव भगवंतांच्या कथेत रुची असते, त्याला बोर होत नाही. तर त्याची सेवा केल्यानेच आपल्याला जे मेन आवश्यक आहे, स्मरणाची तलवार करण्यासाठी पहिले कथा रुची ऐकलं. स्मरण करण्यासाठी पहिले काय आवश्यक आहे, श्रवण, नंतर कीर्तन, नंतर स्मरण स्टेज येईल. पण फर्स्ट स्टेज येण्यासाठी सेवा आवश्यक आहे, ते महत् सेवा या शुद्ध भक्त. ही पहिली स्टेज. त्यात आला श्रद्धा, साधुसंग आणि भजनक्रिया. तर भजनक्रिया म्हणजे भजनक्रिया कोण देत आपल्याला, शुद्ध भक्त, हे की नाही. आल्यानंतर साधुसंग झाला, भजनक्रिया साधू त्वरित देते. ही पहिली स्टेज आहे भक्तीची. म्हणजे पहिले 3 हे झालेत भक्तीचे स्टेप्स. नंतर काय होतं, शृण्वतान स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तनया हृदय अंतस्थो ही काय 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 आपल्या अंतरात. तर काय आहे त्याला म्हणतात, तर काय विधून होती, अभद्र. हृदय अंतस्थो ही अभद्राणी. हे अभद्राणी किती आहेत, 6 प्रकारचे अभद्र आपण जोपासलेले आहे. त्याला इन्व्हेस्ट करून त्याचं वाढवतो आपण सगळेच. ते शृणोताम, जास्तीत जास्त ऐकल्याने काय होईल, विधुनोती सुहृत सताम. सुहृत सताम, सताम म्हणजे लक्षात, सताम म्हणजे आपण मागच्या श्लोकात म्हटलं. सताम म्हणजे भक्त. निर्मत्सराणाम, तर निर्मत्सर कोण, भक्त निर्मत्सर असतील तरच ते भागवतांचा आस्वादन करू शकतील. तशाच प्रकारे सुहृद सताम म्हणजे काय, कोणाला म्हटलेलं आहे, सुहृद कोण आहे, सतामला. भगवंत जे आहे ते भगवंतांचे नेहमी काय, शुभचिंतक आहे. म्हणून सुहृद सताम. तर भक्तांचे शुभचिंतक आहेत, सगळेच त्यांचे पुत्र आहेत, अंश आहेत. पण जास्तीत आणि सगळ्यांचेच हितचिंतक आहेत. पण सगळ्यात हितचिंतक म्हणजे सदैव त्यांचे हितचिंतक, त्यांच्या मनात कोण राहतात, तर भक्त. म्हणून त्यांना म्हणतात सुहृद सताम, हृदयात जे राहतात. म्हणून ते काय करतात, स्वतः विधुनोती म्हणजे विशेष रूपाने धुतात सर्व अभद्र. जो आपण काय करू, आदराने, नम्रतेने, उत्सुकतेने यांचे श्रवण चालू ठेवलं तर याला म्हणतात भजन क्रिया झाली की अनर्थ निवृत्ती चालू झाली. तर भजन क्रिया अनर्थ निवृत्ती यात आली 17व्या श्लोकात. विधुनोती सुहृद सताम. आणि हळुवारपणे त्यात आपण नित्यम भागवत सेवा केली तर नष्ट प्रायशु अभद्रेशु नित्यम भागवत सेवा. जशी जशी आपली रोज भागवतम करत राहू तर हळुवारपणे सर्व अभद्र नष्ट होतील. आणि काय होईल, भगवती उत्तम श्लोके. भगवंत काय होईल आपल्याला, उत्तम श्लोक. काय म्हणलेलं भगवंतांना, उत्तम श्लोक म्हणजे त्यांची जी कीर्ती आहे ही उच्च श्लोकांनी होते. म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यात रिफाईंड वर्ड्स आपण वापरू शकतो. सगळ्यात मानाचे जे शब्द आहेत ते त्यांना दिले जातात. म्हणून त्यांना म्हटलं, त्यांना काय म्हणतात, उत्तम श्लोक. आणि भक्तिर्भवती नैष्टिकी. ती जोपर्यंत जी आपली श्रद्धा अनर्थ निवृत्ती पास करत नाही, त्याच्यातून पास नाही, तोपर्यंत त्याची निष्ठेत त्याचं रूपांतर होत नाही. त्यासाठी काय पाहिजे, नित्यम भागवत सेवया. ते रोज 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 केल्यानंतर ती श्रद्धा जी आहे ती निष्ठेत त्याचं रूपांतर होईल.
याची आपण सविस्तर भरपूर चर्चा केलेली आहे की कशी श्रद्धा आणि निष्ठा कशी प्रकारे होते. आणि त्यानंतर काय होईल, निष्ठा एकदा आली की तरी काय चालू राहतं, श्रवण चालू ठेवायचं. त्याने काय होईल तर तदा तमो रजस भाव, की सर्व आपल्या सर्वांवर जे तम आणि रजगुणांचा प्रभाव आहे तो हळुवारपणे नष्ट होईल. आणि काय करतो तो तम आणि रजगुण, काय उत्पन्न करतो, काम लोभ, काम लोभादयश्चय. तर हळुवारपणे काम आणि लोभ हा आपल्यातून कमी होतो. जसं जसा रजतम गुणचा प्रभाव गेला तर चेत येते अनाविद्धम स्थितम सत्वे प्रसिद्धती. सत्व गुणात आपण 3च गुण आहेत, 2 गुणांचा प्रभाव गेल्यानंतर कुठे जाऊ आपण, प्रसिद्धती. तर तिथे प्रस्थापित होत, म्हणजे आपण ऍक्च्युली प्रॉमिनंट प्रमुख गुण आपला असेल सत्वगुण. कधी, जेव्हा नित्यम भागवत सेवा निष्ठा जेव्हा झाली, अनर्थनिवृत्ती बऱ्या प्रमाणात झाल्यानंतर मॅक्सिमम म्हणजे 24 तासातून जास्तीत जास्त वेळ आपण सत्वगुणात असतो, हे की नाही. म्हणजे आता सध्या रजगुण तमगुण जास्त असेल प्रमाण आणि सत्वगुण कमी असेल, पण जो भक्तीमध्ये हे अशा प्रकारे भक्ती करेल तर राहतील, प्रभाव राहतील तमोरजाचे, म्हणजे असं, पण प्रमाण कमी होईल. आणि जास्तीत जास्त म्हणजे प्रगत झाल्यानंतर तो पूर्णपणे सत्वगुणात राहील. आणि सत्वगुणात आल्यावर काय होईल तर यालाच म्हणतात रुची आणि आसक्ती. तर सत्वगुणात येण्यासाठी आल्यानंतर ती रुची येते. कुठलाही व्यक्ती सत्वगुणात असेल तर तो काही करत असेल त्याच्यात तो रुची येईल. तो वेल्डिंग करत असेल साधा, पण त्याला त्याच्यात रुची असेल, तो 4-5 तास बसेल. सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट सतत करण्यासाठी सत्वगुण लागतो. पण म्हणजे अशी म्हणजे वेदी म्हणजे त्यासाठी म्हणजे ते कार्य पण चांगलं असायला पाहिजे. पण सत्वगुण म्हणजे तो लॉंग टर्म करू शकतो, रजगुण नाही करू शकत चेंज. आणि तमगुण तर तो करणारच नाही, म्हणजे तमगुण कुठलं कार्यच करत नाही. म्हणून त्याच्यासाठी काय आलं तर रुची आणि आसक्ती. त्यामुळे सत्वगुणामध्ये तो थकत नाही. सॉरी नाही, पहिले रुची निर्माण, पहिले कुठल्याही गोष्टीबद्दल रुची निर्माण झाली की आज मला वडापाव म्हणजे बटाटा वडा आवडत नाहीये, पण खात नंतर काय होईल की रुची निर्माण झाली की खूप चांगला वाटतो. पण रुची आसक्तीमध्ये निर्माण म्हणजे काय, रोज पाहिजेच. रुची म्हणजे मिळाला तर चांगला आहे, पण आसक्ती म्हणजे रोज दुपारी 2 वडापाव पाहिजे, म्हणजे 2 बटाटा वडा पाहिजे, वॉट एव्हर. त्याला म्हणतात आसक्ती, म्हणजे त्याशिवाय न राहणे. तर जेव्हा नित्यम भागवत सेवा म्हणजे त्या भागवत श्रवणाशिवाय तुम्ही राहू शकणार नाही, त्याला म्हणतात आसक्ती. आणि रुची म्हणजे जिथे पण भागवत सप्ताह आहे तिथे जाईल, म्हणजे क्लास आहे तर मला जायचं आवश्यक आहे, रुची आहे. पण आसक्ती म्हणजे नसेल तर मी ऐकेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकेल, व्हॉट एव्हर. ही स्टेज. त्यानंतर जेव्हा सत्वगुणात आपण सतत भागवत नित्यम करत राहिलो तर एवम प्रसन्न मनसो. तर तमर आणि रजगुण आपल्याला कधी प्रसन्न ठेवणार नाही, पण सत्वगुणात हे कार्य केल्याने आपण आपोआपच प्रसन्न होईल. आणि भगवत भक्ती योगत, भगवत तत्वविज्ञान, जे तत्व जिज्ञासा शोधतोय आपण, जे आपलं मानवी कार्य काय आहे, तत्व जिज्ञासा शोधणे, ते आपल्याला मिळेल भक्तीने. भगवत तत्व विज्ञान, भगवंतांबद्दल सर्व प्रकारचं ज्ञान हे आपल्याला मिळेल. आणि ते ज्ञान काय करतं, मुक्त संघर्ष जे आहे त्या सर्व प्रकारच्या बंधनातून आपल्याला मुक्तता तत्वज्ञान. यालाच म्हणतात, हीच स्टेज शेवटची भाव आणि प्रेम. ही झाली भक्तीबद्दल त्याच्या स्टेजेसची माहिती दिलेली. तर भक्ती करणे एकमेव श्रेयस्कर आहे, सार आहे. दोन्ही श्रेयस्कर पण आणि सगळ्या शास्त्रांचं सार, सर्व शास्त्रांचं सार आहे. वर्णाश्रमांची तुलना, वर्णाश्रमाचं ध्येय भक्ती आहे. ही भक्ती कशी होते, या 9 स्टेजेसमध्ये. प्रेम उत्पन्न करणे म्हणजे या भक्तीद्वारे तो जो व्यक्ती आहे तो सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो, त्यामुळे तो उपयोगाचा आहे. आणि ही साधारण भक्ती कोण आहे, कितीही त्याच्यात तथाकथित तुम्हाला श्रम वाटत असेल किंवा डिफिकल्टीज वाटत असेल किंवा
कारण याच्यात हे प्रॉब्लेम. तरीही सनातन काळापासून भरपूर महर्षी लोक याचा काय करतात, एकमेव मार्ग हा पत्करतात. आणि हा मानसिक म्हणजे माइंड ब्लॉक असेल डिफिकल्टीज म्हणजे, तर हा त्यातला तर सर्वात सोपा आहे. आपण पुढे शुकदेव गोस्वामी इतर सर्व मार्गांशी भक्तीची तुलना करणार आणि त्यात सांगतील की कशा प्रकारे सोपी आणि श्रेष्ठ आहे भक्ती. आणि नंतर दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं की सर्व पूज्य लोक आहेत त्यापैकी फक्त कृष्णच पूजेसाठी योग्य आहे. मग 3 गुणावतार सांगितले. आणि नंतर भक्त काय करतोय, सर्व देवतांना मान देतोय पण पूजा फक्त कृष्णाचीच करतो. कारण त्यांचे अधिकृत नेतृत्व बघून तो सगळ्यांना मान देतो. पण भगवंत फक्त कोणाची हे करतो, पूजा कोणाची करतो, नारायण कृष्ण, बस त्याची करतो. आणि तशा प्रकारे पुरुष अवतार 3, जे नेक्स्ट प्रश्न आहे चौथा की पुरुष अवतार कारणोदक्षा विष्णू, गर्भदक्षा विष्णू आणि शिरोदक्षा विष्णू, हे आपण व्यवस्थित बघितलं. ते सगळ्यांना आलं पाहिजे की त्यांचं कार्य काय. कारणोदक्ष विष्णू म्हणजे महाविष्णू काय करतात, नंतर ते कशात विस्तार करतात, ते काय करतात, ते कशात विस्तार करतात, त्यांचं कार्य काय, तिघांचंही. आणि नंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर की भगवंत काय येतात देवकी आणि वसुदेव यांच्यात, बेसिकली यांच्यात, तर यांच्या घरी जन्माला काय येतात, जे काही सत्वगुणात आलेले आहेत व्यक्ती, शोधतात आहे तत्व जिज्ञासा, त्यांचा उद्धार करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंत अवतार घेत राहतात. बेस्ट लॉट आला, जमा झाला, त्यांना एक ट्रेनिंग दिलं, घेऊन जाणे, हे तर अवताराचं काम. अशा प्रकारे हे झाले लीला अवतार आणि कृष्ण का आलेत देवकी आणि वसुदेवांच्या घरी. आणि तिसरा अध्याय पूर्ण समस्त 22 लीला अवतारांबद्दल थोडक्यात माहिती दिली. आणि त्या सर्वांमध्ये कृष्ण कोण आहे, एतेचे अंश कला पुंसाम कृष्णस्तु भगवान. ते कृष्ण स्वयं भगवान आहेत आणि त्यांचे सर्व हे काय, एतेचे अंश कला, काही अंश आहे, काही कला, अंशाचे अंश, पण कृष्ण हे स्वतः भगवान आहे. कशाला येतात ते, इंद्रारी व्याकुलम लोकम मृगंती, युगायुगात येत राहतात, जेव्हाही इंद्राला त्रास होतो, इंद्राला मदत करण्यासाठी. आणि नंतर 30 आणि 34 यात सांगतात की कशा प्रकारे या भौतिक जगाचा आणि म्हणजे भौतिक जगात जीवाचं भौतिक रूप आणि भगवंतांचं पण भौतिक रूप हे काय, हे काल्पनिक आहे. आपलं भौतिक स्वरूप काय, आपलं भौतिक स्वरूप म्हणजे काय आहे, तर आपलं शरीर, भौतिक शरीर, आणि भगवंतांचं पण भौतिक शरीर काय म्हणताय, काय आहे भौतिक शरीर काय, विराट रूप, हे काय झालं, हे काय काल्पनिक आहे. तर त्या प्रकारे 30 ते 34 सांगितले कशा प्रकारे फक्त अल्पबुद्धी व्यक्तींना शक्तिशाली म्हणजे भगवंताची शक्ती दाखवण्यासाठी विराट रूप म्हणून दाखवलेलं. पण ऍक्च्युली भगवंतांचं कुठलाच भौतिक रूप नाही, जसं आपलं कुठलेच भौतिक रूप नाही, आपण शाश्वत आत्मा आहोत, आपलं भौतिक अस्तित्व नाही. त्याच प्रकारे विराट रूप म्हणून कुठलेही अवतार नाहीये. ठीक आहे ना, हे इमॅजिनेशन आहे. आणि नंतर कशा प्रकारे श्रीमद भागवतमची महिमा 40 ते 44 श्लोकांमध्ये दिली आहे की कशा प्रकारे कृष्ण साक्षात साहित्य अवतार आहे. भागवत म्हणजे काय, कृष्णाचा साहित्य अवतार आहे, साहित्यिक अवतार आहेत. त्यात सर्व प्रकारच्या भगवंतांच्या लीला, त्यांच्या भक्तांसमवेत काय काय आहेत त्या लीला दिल्या आहेत, त्या सर्वांसाठी मंगलमय आहेत. आणि त्याचं श्रवण केल्याने पूर्णपणे त्या व्यक्तीला लाभ होईल.
आणि हे कृष्ण जेव्हा स्वधाम उपगते त्यांनी या श्रीमद भागवतांचा म्हणजे धर्मशास्त्रांनी या भागातूनचा आश्रय घेतला, ते साक्षात कृष्णच आहे. अशा प्रकारे या 6 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर काय होतात, शौनक ऋषी सूत गोस्वामींना धन्यवाद देतात आणि परत काय करतात, परत किती प्रश्न विचारतात, 4 प्रश्न विचारतात. तर काय काय प्रश्न विचारतात, ते काय प्रश्न विचारतील साधारणतः आपण कशाबद्दल चर्चा केली आतापर्यंत. अशा प्रकारे कोणी भक्ती करून, आता मागच्या श्लोकात आपण कशाची महिमा गायली, श्रीमद भागवत. म्हणून साहजिक शौनक ऋषी काय विचारतील की हे भागवतम कुठून आलं, कोणी लिहिलं, का लिहिलं, कोणी प्रेरणा दिली, हे की नाही, लिंक मध्ये आहे कुठून असं येते की नाही. तर भागवतम कोणी लिहिलं, तर बेसिकली व्यासदेवांनी लिहिलं, पण त्यांनी कोणी त्यांना प्रेरणा दिली, का लिहिलं, कधी लिहिलं, कुठे लिहिलं, हा एक प्रश्न विचारल्यानंतर विचारतात की हे जे सुखदेव गोस्वामी आहेत हे जंगलात राहणारे, हे हस्तिनापुरात कधी आले, कसे आले, आणि आल्यानंतर कशा प्रकारे तो प्रसंग कसा होता, त्यांचं स्वागत कसं झालं. आणि मेन प्रश्न विचारला की परीक्षित महाराज जे आहेत याचे श्रोते आहेत, त्यांचा जन्म, कार्य आणि राज्य त्याग याबद्दल आम्हाला ऐकायचं. आणि हे 2 जे आहेत विरुद्ध व्यक्ती आहेत, सम्राट आणि वैरागी. आणि सुखदेव गोस्वामी कोणाकडे अर्धा तास पण थांबत नसत, 7 दिवस कसे थांबले, तर हे आम्हाला सांगा. अशा प्रकारे 4 प्रश्न विचारतात परत शौनक ऋषी, आणि याचं उत्तर नंतरच्या 4 ते 19 अध्यायापर्यंत आपल्याला मिळेल. तर टोटल पहिल्या स्कंदात आपल्याला किती प्रश्न मिळाले, 10 प्रश्न 10 उत्तरं दिली. तर सर्वप्रथम 4 ते 7 मध्ये काय सांगतात की कुठे बसलेल्या व्यासदेव कुठे बसलेले आहेत, सरस्वती नदीच्या ठिकाणी काय शंभरप्रास त्यांचं काय आश्रम आहे, तिथे बसून काय करतात, ते चिंतन करतात आहे. कशाबद्दल, ते बघतात आहे कलियुगात काय चाललेलं आहे, त्रिकालदर्शी आहेत. ते म्हणतात की अरे अजून अधोगतीला जाणार आहे भविष्य, आणि मी काय काय केलेलं आहे, मी भरपूर काही वेद लिहिलेत, एका वेदाचे 4 केलेत, नंतर अति अल्पबुद्धी व्यक्तींसाठी महाभारत, इतर पुराणे, उपनिषद सगळं लिहिलेलं आहे, पण तरी मी संतुष्ट झालो नाही. म्हणून अशा समय काय होतं, त्यांचे गुरु येतात, नारद मुनी आल्यानंतर काय होतं, तर पहिले हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की गुरु शिष्य संवाद हा काय दर्शवतो. तर नारद मुनी सर्वप्रथम काय करतात आहे, त्यांना म्हणतात तुमचं जे कुळ आहे पाराशर पुत्र आहे तुम्ही, म्हणून तरी तुम्ही या देहाला तर तुमचं अस्तित्व समजलं नाही आहे, ठीक आहे नाही, जे ते खडसावून सांगतात की बेसिकली तुम्ही उच्च याचे आहेत म्हणून, पण तरी देहाला तुमचं अस्तित्व समजून सगळं काय लिहिलेलं आहे, धर्मार्थ काम मोक्ष बस याच्यावरच लिहिलेलं आहे. तर हे जे मधले श्लोक आहेत ते खूप महत्वाचे होते की कशा प्रकारे जे साहित्य तुम्ही लिहिलेले आहेत ते या बौद्ध जीवासाठी पूर्णपणे उपयोगाचे नाही. 2 प्रकारचे साहित्य सांगतात, कसे एक साहित्य कसं आहे की जे कावळ्यासाठी स्थान कुठलं आहे, पण म्हणजे त्यात काय काय असेल, बाकी सगळं वृत्तपत्र, म्हणजे बेसिकली सर्व काही जे आहे इथे फक्त कावळ्या टाईप व्यक्तीच फक्त आकर्षित होती, पण दुसरे साहित्य काय ज्यात तथाकथित उणिवा पण दिसतील की अरे ग्रामर व्यवस्थित नाही किंवा क्रॉनॉलॉजी नाही आहे, पण काय मेन बेसिकली त्यात काय दिलेलं आहे, सॉरी माझं काय दिलेलं आहे, भगवंतांविषयी तद्वाग विसर्गो जनताघ विप्लव,
यस्मिन प्रतिश्लोकम अवध्यवती अपि, या प्रत्येक व्यक्तीला या भौतिक जगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न असेल. नामाने अनंतासी, तो नामाने अनंतानी म्हणजे भगवंतांच्या नाम आणि अनंत लीलांबद्दल त्यात सांगितलं. नामाने अनंतानी यशो अंकितानी यत शृण्वंती गायंती गृणंती साधवा. तर साधू व्यक्ती जो आहे तो काय बघणार आहे की अरे याचं कव्हर चांगलं नाही आहे, बाइंडिंग नाही आहे, ते नाही बघणार. याचं मेन काय साहित्य काय, ते जे जनसामान्य जे व्यक्ती आहेत त्याच्यात या कर्मबंधनातून मुक्ती मिळण्यासाठी जे आहेत की नाही, भगवंतांबद्दल आहे की नाही कार्य, तर तो त्या उणीवांकडे लक्ष देणार नाही आणि याच्याकडे आकर्षित होईल. ते म्हणजे कोण असेल, त्याला म्हणतात हंस परम. तर अशा प्रकारे दोन आहेत. म्हणून सर्वात आवश्यक काय की हे जे तीन आहेत, ब्रह्मण, परमात्मा, भगवान, यापैकी इव्हन ब्रह्मण नॉलेज जे असेल की आत्मसाक्षात्कार ज्ञान की अहम ब्रह्मास्मी, तेही समजा त्यात समजा ते आपल्याकडे भक्तीकडे प्रवृत्ती नसेल, नैष्कर्म्यम अपि अपि अच्युत भाववर्धितम. अच्युत भाववर्धितम म्हणजे हे आत्मसाक्षात्कार भक्तीविना असेल की अहम ब्रह्मास्मी आणि भक्ती करत नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे. एवढी हाय स्टँडर्ड सांगतात की भौतिक जीव जो बद्ध आहे या भौतिक जगात, तो तर आहेच, काही उपयोगाचा नाही आहे. पण ज्यांनी भ्रमण गाठलेलं आहे पण भक्ती करत नाही, तोही काही उपयोगाचा नाही, तेही ज्ञान काही उपयोगाचं नाही. अशा प्रकारे भक्तीचं काय दिलेलं आहे, महिमा दिलेली आहे. इव्हन परमसत्य साक्षात्काराची पहिली शिडी पण मेन नाहीये, लास्ट शिडी म्हणजे अंतिम साक्षात्कार भगवंत साक्षात्कार, त्यासाठी भक्ती असणे आवश्यक आहे. आणि भक्तीचे काही वैशिष्ट्य सांगितले की यात तुम्ही त्यक्त्वा स्वधर्मम चरणाम भुजाम हरेत, आपले स्वधर्म सोडले आणि भक्ती स्वीकारली, आणि काही काळानंतर काय झालं, भक्तीमध्ये मन नाही लागलं, काही झालं, आणि पतेत येतो ततो यदी, तरी काय यत्र क्व अभद्रम, तरी काय अभद्र झालं. कारण काय, जी तुमची प्रगती झाली ती काय झालेली, शाश्वत झाली. पण बाकी सगळ्यांची काय झालेली आहे, किती प्रकारे त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी काहीच प्राप्त केलं नाही. म्हणून को अर्थ आपतो अभजताम स्वधर्मता, की जे अभजताम भगवंतांचं भजन न करता स्वधर्म व्यवस्थित केलेला आहे, त्यांना काहीच प्राप्त झालेलं नाही. कारण जीवनाअंती सर्व श्रेय संपते. पण भक्तीचं भक्तीमध्ये जे आपण केलेलं आहे ते शाश्वत राहील. म्हणून कोविदो तस्सेव हेतो प्रयतेत कोविदो न लभ्यते यद भ्रमताम उपर्यदा. म्हणून बुद्धिमान व्यक्ती कोण आहे, जो काय शोधतो जे या तिन्ही जगात मिळत नाही, त्याला म्हणतात बुद्धिमान. तो असं म्हणतो अरे उच्च याच्यात चांगल्यामध्ये तिन्ही जगाच्या पलीकडे काय, न लभ्यते दुःखवत अन्यथा सुखम कालेन सर्वत्र गभीर रमस. की तो त्याला माहित आहे की या तिन्ही जगामध्ये काय एक गोष्ट आहे की कालांतराने सुख आणि दुःख हे येणारच, म्हणून दुःखापासून दूर पळत नाही आणि अति उच्च स्तराच्या सुखासाठी प्रयत्न करत नाही. तो या तिन्ही जगाच्या पलीकडे काय तो जो शोधतो त्याला म्हणतात कोविदो, म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. आणि हा जो भगवंतांची भक्ती करणारा व्यक्ती आहे, त्याचं तिसरं वैशिष्ट्य काय, जरी यांनी काही कारणास्तव त्याचं पतन झालं तरी त्याला दुसऱ्या व्यक्तीसारखा परिणाम नाही मिळत. त्याला भगवंत काय करतात आहे, अशा प्रकारे रुची निर्माण केलेली आहे की त्याला सदैव माहित असतं की काहीही प्राप्त झालं हे याच्याशी तुलना होऊ शकत नाही. भगवंतांची भक्ती मी जी काय केली, जे काय श्रवण केलेलं आहे, प्रसाद घेतलेला आहे, कीर्तन केलेलं आहे, संग केला आहे, भगवान त्याची तुलना कोणाशीच होऊ शकणार नाही. त्याला ते सतत काय होईल, स्मरण होत राहील, अरे मी हे सोडलं,
आणि हे प्राप्त केलं. तर ही आहे भक्तीची किमया, आपलं महिमा. म्हणून आता खडसावून, तर भक्तीबद्दल सांगितल्यानंतर महिमा सांगितल्यानंतर आता खडसावून सांगतात की आता हे करायला पाहिजे. तू काय केलंय, या भगवंतांबद्दल सविस्तर, फक्त भगवंतांबद्दल तुम्ही काही लिहिलेलं नाही, पण आता ते करा. तर सर्वप्रथम फक्त एकच कारण काय आहे तुमच्या चिंताजनक याचं, काय आहे, भगवंतांची लीलांचं गुणगान नाही केलेलं आहे. त्यामुळे तर आता हे झालं की नारदन यांच्या चिंतेतून काढण्याचं कारण सांगितलं की तुम्ही चिंतित का आहे, भक्तीबद्दल लिहिलं नाही. आणि भक्ती ही अशा प्रकारे महान आहे की त्यांचं त्यात कुठलंही पतन झालं तरी काही हे होत नाही. पण आता काही पुरावा आहे का की भक्ती ही सगळ्यांसाठी मंगलकारक आहे आणि सर्वोच्च परमसिद्धीला नेऊ शकते. ते म्हणतात माझं स्वतःच उदाहरण. काय उदाहरण आहे ते आपण बघितलं की त्यांचं पूर्व आयुष्य बघितलं की त्यांची कुठलीही पात्रता नव्हती. जन्म, ऐश्वर, श्रुत, श्रीवीर काहीच नाही, कुठलाच वर्णाश्रमात नाही आहे, कोणी आश्रय नाही आहे. आणि म्हणजे सेवकांच्या घरी आणि तिथे आश्रय नाही, तरीही परमोच्च सिद्धी त्यांनी गाठली. कशामुळे, तर भक्ती वेदांत, भक्तांचा संघ झाल्यामुळे. तर त्यामुळे ते आपला वृत्तांत सांगतात. आणि साहजिकच थोडक्यात सांगितल्यानंतर शिष्य हा गुरूंबद्दल जास्तीत जास्त ऐकण्यासाठी उत्सुक असतो की नाही. म्हणून ते विचारतात 6व्या अध्यायात की तुम्ही नंतर काय केलं, जेव्हा भक्तिवेदांती चालले गेले तर त्यांचं नंतर पूर्व कशा प्रकारे त्यांनी साधना केली आणि डायरेक्ट भगवंतांचं दर्शन घेतलं. पण ते दर्शन त्वरित काय झालं, अदृश्य झालं. आणि त्यानंतर सांगितलं की जोपर्यंत तुला पूर्णपणे तुझ्या हृदयातून मल नष्ट होत नाही, अभद्र नष्ट होत नाही, तोपर्यंत मी तुला परत दर्शन देणार नाही. तर अशा प्रकारे यांना काय करतात आहे, प्रेरित करतात आहे की एकमेव कार्य आता तुला करायचं आहे. त्याची पुष्टी पण दिलेली आहे की भक्तीचं गुणगान करा. म्हणून शेवटच्या याच्यात लिहितात की काय, नामानी अनंतस्य हतत्रप पठंत. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या जीवनात नामानी अनंतस्य हतत्रप पठन गुह्यंती भद्राणी कृतानी च स्मरण गाम पर्यटन स्तुष्ट मनागत स्पृह कालम प्रतीक्षण विमदो विमत्सरा. त्यांनी विचारलं की काय केलं तुम्ही, तर हे या श्लोकात ते सांगतात की मी भगवंतांच्या अनंत लीला ह्या हतत्रप पठन, कुठल्याच प्रकारे थकवा न जाणता, कुठे आहे मी त्याची भान न ठेवता, कुठल्याच प्रकारे औपचारिकता जी आहे या जगाची ती न बाळगता, सर्वप्रथम गाम पर्यटन तुष्ट मना, एकदम संतुष्ट होऊन, गतस्पृह, कुठल्याच प्रकारची चिंता न बाळगता, कालम प्रतीक्षण, माझा काळ म्हणजे जोपर्यंत शरीर म्हणजे मृत्यू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याची प्रतीक्षा करत राहिलो आणि हे करत राहिलो. विमदो विमत्सरा, विमत्सर म्हणजे कुठल्या व्यक्तीबद्दल मत्सर न ठेवता फक्त नामगान करत राहिलं, फिरत राहिले. गाम पर्यटन, गावोगावी कोणी काय बोलत असेल त्याला याची हे नाही, एकमेव कार्य हे आहे. हे करत 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 त्यांनी स्वतःची आध्यात्मिक शरीर प्राप्त केलं आणि दुसऱ्या कल्पात नारद मुनी म्हणून जन्माला आले. हे झाल्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारला होता की आपले परीक्षित महाराज यांचा जन्म आणि कार्य आणि त्यांचा राज्यत्याग याबद्दल विचारलं होतं. त्यांचा जन्म सांगण्यासाठी त्यांनी कुठे नेलं गाडी, कुरुक्षेत्रात. कुठल्या प्रसंगात, तर अश्वत्थामाला शिक्षा देण्यासाठी तो प्रसंग सांगितलाय. कशा प्रकारे कृष्णाने एक असा पेच प्रसंग ठेवला अर्जुनासमोर की तुला द्रौपदीला पण संतुष्ट करायचं आणि भीमाला पण, याला शिक्षा करायची पण आहे, म्हणजे मारायचं पण आहे भीमाच्या सांगण्यानुसार, आणि याला शिक्षा झाली पण नाही पाहिजे. अशा प्रकारे
तर अश्वत्थामाचा मेन उद्देश होता का सर्व पांडवांना नष्ट करणे. तर पांडवांचा शेवटचा जे अंश होता परीक्षित महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण श्रीकृष्ण त्यांना तिथे वाचवतात. आणि नंतर व्यासदेव तर ते द्रौपदीचे जे कारण आहेत की अश्वत्थामाला का न मारणे ते पण आपण चर्चा केली. कशा प्रकारे ती कृपीचे पण आई असल्या कारणाने कृपीचं पण जे दुःख जाणू शकते, अनुभवू शकते म्हणून मी बघितलं. आणि गुरुपुत्र आहे, गुरूंनी सर्व ज्ञान दिलं, त्यामुळे तुम्ही पराभव करू शकले या कौरवांचा, नाही तर शक्य नव्हतं. अशा सर्व विविध प्रकारे कारणे देते. त्यानंतर श्रीकृष्ण जेव्हा परीक्षित महाराजांना वाचवतात, उत्तरा जेव्हा सांगते की ऍक्च्युली हे प्रकरण झाल्यानंतर जेव्हा कृष्ण परत निघतात द्वारकेस, तेव्हा काय होतं ते झाल्यानंतर तो कुंती महाराज म्हणते की ऍक्च्युली आता एवढं सगळं झालं, तुम्ही आम्हाला वाचवलेलं आहे, अजून थांबा. का? कारण आता आमचे खूप वैरी झालेले आहेत. बघा आता यांनी प्रयत्न केला म्हणून अजून थांबा. आता सगळे सूड घ्यायला आमच्याकडे तयार असते. म्हणून कुंती देवीच्या प्रार्थना, त्या कुंती देवीच्या प्रार्थना खूप महत्वाच्या आहेत. त्यांनी प्रभुपादांनी त्याच्यावर एक सेपरेट पुस्तक लिहिलंय, नमस्ते पुरुषम त्वाद्यम अंतर्बहिरवस्थित अलक्षम सर्वभूतानाम, की तुम्ही दुसऱ्याला कोणी दिसू शकत नाही, फक्त भक्तांना दिसू शकतात. तथा परमहंसाना, अशा 44 ज्या श्लोक आहेत ते आपल्याला त्याचं विभागीकरण आपण बघितलं होतं की काय बघितलं भगवंत, त्याचं विशिष्ट आपण क्लॅरिफिकेशन आपलं विभागणी केली होती की पहिले भगवंतांचं रूप काय, त्यांचे कार्य काय, त्यांचा स्वभाव काय, भक्तवत्सल अशा प्रकारे. आणि वैयक्तिक प्रार्थना कुंतीच्या की कशा प्रकारे आता मला कुणाशी संबंध ठेवायचा नाही. कौरव पांडव हे जे भ्रम जे आहे ते पण वृष्णेशू पांडवेशू ते पण तोडून मला त्वयि मे अनन्य विषया, की मला तुमच्याबद्दलच फक्त सतत, जसं गंगे ओगम उदन्वती, जशी गंगा समुद्राकडे वाहते तशा प्रकारे मला फक्त काय करायचंय, फक्त तुमचं स्मरण करायचं. अशा प्रकारे त्यांच्या प्रार्थना आपण बघितल्या कुंती महाराणीच्या. आणि नंतर परत युधिष्ठिर महाराज म्हणतात की जेव्हा युधिष्ठिर महाराज जेव्हा सांगतात की ऍक्च्युली थांबा, तेव्हा मग ते थांबतात. म्हणून काही काळानंतर थांबल्यानंतर त्यांचा मेन उद्देश काय असतो, भगवंतांचा उद्देश काय थांबण्याचा, आता आता बेसिकली सगळं काम झालेलं आहे, पण एक भक्त राहिलेला आहे, त्याची इच्छा कधी पूर्ती झाली नाही. त्याने आयुष्यभर भक्ती केली पण एकदाही त्याला त्याची कुठलीच इच्छा पूर्ण झाली नाही. लहानपणापासून त्याला माहित होतं की त्याला पाहिजे होतं की पांडव सुखी राहायला पाहिजे, पण कधीच झालं नाही ते. पण आता शेवटी त्यांना तरी सुखी करणे आवश्यक आहे मरण्याच्या वेळी. म्हणून भगवंत काय करतात, जरी कृष्ण सर्व ऋषी सर्वजण सांगतात युधिष्ठिराला की तू कारणीभूत नाही या सर्व मारहाणीला, पण तरी म्हणतो नाही मला राज्य पाहिजे होतं म्हणून मी करोडो लोकांचा वध केला. म्हणून त्यांना कुठे नेतात, तर भीष्म कशा प्रकारे आपलं सर्व प्रकारचं ज्ञान देतात. सर्व धर्म काय, राजधर्म, पतिधर्म, कुलधर्म, विविध धर्माबद्दल पूर्ण ज्ञान दिल्यानंतर भगवंतांना ते सांगत असतं की असा हा भक्त आहे की ज्याला अशा समय ज्याच्या शरीरात एकही रक्ताचा थेंब नाही आहे बेसिकली, तरी तो आपली बौद्धिक पातळी त्याची शाबूत आहे, भक्तीमध्ये तो स्थित आहे, परफेक्ट निर्णय देऊ शकतो, हे दाखवत असतं. आणि शेवटी यांची एक इच्छा असते की भगवंतांना म्हणजे शेवटी भगवंतांचं दर्शन घेणे, हे याची एकच इच्छा होती भीष्मांची. आज भीष्माष्टमी आहे 4 फेब्रुवारी, तर आजच्या दिवशीच काय झालं होतं, भीष्मांनी
प्राणत्याग केला. तर भगवंतांचं दर्शन घेत भीष्मदेवांनी आपली अंतिम इच्छा पूर्ण केली. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर भगवंत कुठे जातात? द्वारकेला निघतात. तर एक पूर्ण चॅप्टर आहे कशा प्रकारे हस्तिनापुरात काय होतं, विविध प्रकारे विविध लोकांची काय प्रतिक्रिया होते, स्त्रियांची, पांडवांची, प्रजेची, इतरांची, आणि कशा प्रकारे ते निघतात. नंतर कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज त्यांच्या संरक्षणासाठी मोठी सेना पाठवतात आणि विविध प्रकारे त्यांना कुठलाही त्रास न हो म्हणून सर्व साहित्य पाठवतात. आणि नंतर द्वारकेला कशा प्रकारे त्यांचं स्वागत होतं, कुठले कुठले व्यक्ती त्यांचं स्वागत कशा प्रकारे करतात, त्याला भगवंत कशा प्रकारे योग्य प्रतिसाद देतात याचं वर्णन केलेलं आहे. नंतर 12व्या अध्यायात काय येतो, परीक्षित महाराज यांचा जन्म झाल्यानंतर त्यांची तुलना जे ज्योतिषी कशा प्रकारे करतात, विविध प्रकारे ते शूर कशा कोणाप्रमाणे आहे, धनुधारी कोणाप्रमाणे असतील, बुद्धी कशा कोणाप्रकारे, अशा विविध प्रकारे आपण त्यांचे गुण ते सांगतात. तो चार्ट बनवल्यानंतर युधिष्ठिर महाराज स्वतः त्यांचं संगोपन करतात, म्हणजे त्यांना ट्रेनिंग देतात आणि त्यांना मोठं करतात. आणि नंतर काय होतं, तर इथे जो 13वा अध्याय त्यात पहिला जो श्लोक आहे त्यात शुकदेव गोस्वामी सांगतात की विदुरजी जे आहे, जे या कुरुक्षेत्राच्या वेळी काय होते, ते तीर्थयात्रेच होते. तर विदुर मैत्री ऋषींना भेटले आणि त्यांनी सर्व प्रकारचे प्रश्न विचारून काय केलं, त्यांचे पूर्ण संशय दूर केले आणि आत्मसाक्षात्कारी झाले आणि परत आले. कशासाठी? आपल्या भावासाठी. त्यांना माहिती आहे की आता हाच एक आहे जो याच्यात गृह संसारात फसलेला आहे, एवढा व्यासपुत्र असूनही, म्हणून त्याच्यासाठी परत येतात. म्हणून धृतराष्ट्र कशा प्रकारे आपल्या मार्गाला लागतात, तर त्याला मदत करण्यासाठी येतात. तर हा पण एक चांगला अध्याय आहे. त्यात आपण बघितलं की विदुराचे उपदेश, ते उपदेश असतात फक्त धृतराष्ट्राला, पण पांडव ते आत्मसात करतात की याच्यात आता काही हे नाही, अर्थ नाही, आपण 13 वर्ष राज्य झालेलं आहे, आता परीक्षित महाराजांना राज्याभिषेक करून आपण निघावं. पण त्याआधी एक काय होतं की 14व्या अध्यायात श्रीकृष्ण आपले लीला संपवलं. ही जेव्हा बातमी माहिती पडते युधिष्ठिराला, तेव्हा 7 महिने जेव्हा अर्जुन येत नाही द्वारकेतून, काय होतं तेव्हा भीम आणि युधिष्ठिर यांचा संवाद असतो की आपल्या डिसअपॉइंटमेंटला, असंतुष्टतेला कारणीभूत काय काय कारण असू शकतात ते आपण डिस्कस केले. युधिष्ठिर महाराज अर्जुनला विचारतात की तुझा अपमान, म्हणजे तू जास्त राहिला म्हणून तुझा अपमान तर केला नाही. विविध प्रकारचे शकुन अपशकुन आहे की नाही, ते शकुन अपशकुन बघितल्यानंतर अर्जुन परत आल्यानंतर विचारतात तुझा चेहरा का पडलेला आहे, तो विविध कारणे सांगतात. तर ती कारणे कोण उपयोगायचे, ती आपल्याला आपल्या जीवनात आपण त्याचा उपयोग करू शकतो. बेसिकली हे न करणे ज्याने त्याचा अपमान होऊ शकतो. ही चर्चा झाल्यानंतर परीक्षित महाराज राजे झाले. त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे राज्यकारभार केला की सर्व राजे त्यांना आपोआप कर आणून देत असे आणि आपले मुकुट त्यांच्या चरणी ठेवायचे, एवढी त्यांची शक्ती होती, त्यांची ख्याती होती. तो एक चांगला अध्याय. पण शेवटी काय झालं, त्याचे कली, तर स्वतःचा राज्यात भ्रमण करताना त्यांना कली भेटतो आणि कलीला कशा प्रकारे दंड आणि वर देतात ते तो आपण बघितला. काय देतात कलीला राहण्यासाठी, काय काय जागा दिल्या, 4 जागा कुठल्या, व्यवस्थित उत्तर पाहिजे. हा, सोनं तर कमी प्रमाणात, अनावश्यक सोनं त्याच्यात, आणि जुगार जिथे होते, मांसाहारी,
तर बेसिकली पहिले 4 देतात, जिथे 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 4 नियम तोडले जातील तिथे तिथे तुला वास्तव आहे. पण तो काय म्हणतो की मला इथे पुढे जागा मिळणार नाही, जागा सापडत नाही की जिथे हे 4 नियम तोडले जात आहेत तुमच्या किंगडम. म्हणून सांगतात की जिथे अवास्तव म्हणजे किंवा जास्त अनावश्यक सोनं वगैरे जिथे साठवलं जातं तिथे तोडलं. कारण काय, कारण सोनं प्रवृत्त करेल त्याला. अनावश्यक सोनं असेल तर आपोआप काय होईल, सगळे 4 गोष्टी करायला त्याला प्रेरणा मिळेल. म्हणून तिथे कलेला एक स्थान दिलं. अशा प्रकारे कलेला दंडित केल्यानंतर परीक्षित महाराज काय करतात, तर त्यांच्या हातून काय होतं, शमीक ऋषींना तथाकथित अपमान होतो. सापाचा हार, मेलेल्या सापाचा हार करतात आणि त्यांना ब्राह्मण शमीक ऋषीच्या पुत्राद्वारे म्हणजे श्रृंगीद्वारे शाप मिळतो. की कसा, काय शाप आहे, 7 दिवसांनी तक्षक. 7 दिवसांनी म्हणून. त्याच समयी ते काय करतात, ठरवतात श्रृंगीला मारण्याचं. मग काय करतात, म्हणून काय करतात, तर सर्वप्रथम राज्य त्यागाच्या आधी काय करतात, अरे राज्याचं काय होईल, तर पहिले कोणाला देतात, तर जन्मे जयाला पहिले राज्याभिषेक करतात. त्यानंतर काय करतात, तर 7 दिवस गंगेच्या ठिकाणी म्हणजे गंगे किनारी जाऊन उपोषण करण्याचं ठरवतात. पण तिथे शुकदेव गोस्वामी येतात. कारण काय, भागवतमचा उदय होणार होता म्हणून शुकदेव गोस्वामी आल्यानंतर शुकदेव गोस्वामींचं स्वागत काय होतं, म्हणजे हस्तिनापुरात काय प्रसंग आहे दाखवला तो. शुकदेव गोस्वामी हस्तिनापुरात आले तर काय झालं, तर सगळे बालक आणि मुली त्यांच्या मागे फिरत होत्या पागलासारखं, म्हणजे पागल आलेला आहे. पण काय झालं, जेव्हा सर्व ऋषी त्यांच्याकडनं दंडवत द्यायला लागले आणि त्यांचा मान द्यायला लागले तेव्हा काय झालं, सर्व पळून गेले की हे साधारण ऋषी नाहीये. अशा रीतीने परीक्षित महाराज त्यांना विनंती करतात की तुम्ही माझे गुरु आहात, आता मला आणि प्रश्न शोधा. सर्वप्रथम काय प्रश्न होता, सर्वसमयी आणि अंतिम काय कराने काय करू नये, व्यक्तीने काय करू नये, काय करावं काय करू नये. दुसरा स्कंदात काय करतात शुकदेव गोस्वामी, पहिले काय कशाचं उत्तर देतात, काय करू नये. राग येतो त्यांना. काय म्हणतात ते, काय करतात लोक, तर ग्रहमध्ये काय काय करतात. ग्रहमध्यांचं कार्य चाललेलं आहे की अर्थप्राप्ती, अर्थ काम आणि काम याच्यातच आयुष्य चाललेलं आहे. त्यामुळे आपले जे आत्मसैन्याशिवाय असंच होते, माझं जे सैन्य आहे तेच माझी रक्षा करते. म्हणून पश्यनपि न पश्यती, हे सर्व जे आधी जे गेलेले आहेत ते त्यांना दिसत नाही, म्हणून मी राहील कारण माझं सैन्य मला वाचवेल. अशा प्रकारे हे जे त्यांची जी संकल्पना आहे त्यात ते खोडून सांगतात की हे करू नये. म्हणून काय करणे, म्हणून कार्य काय करणे, म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु आहे, तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी. तर भगवान म्हणून भगवंताला 4 विशेषण दिलेले आहे. सर्वात्मा, भगवान, ईश्वर आणि हरी, सगळ्यांचे 4 वेगवेगळे अर्थ आहेत. सर्वात्मा म्हणजे सगळ्यांच्या हृदयात असणारे, सर्वात्मा जाणणारे. भगवान षड ऐश्वर्य गुण, ईश्वर सर्वांचं नियंत्रण करणारे, आणि हरी
सर्व अमंगल हरण करणारे हरी यांच्याबद्दल काय करा? श्रोतव्य, कीर्तितव्य, स्मर्तव्य. का? इच्छता अभय, ज्याला अभय पाहिजे त्याला हे करणे आवश्यक. हे कार्य करणे हे झालं हायेस्ट परफेक्शन. आणि नंतर या दुसऱ्या संदर्भात काय करतात आहे शुकदेव गोस्वामी पहिल्या 3 अध्यायामध्ये भक्ती कशा प्रकारे सर्वश्रेष्ठ आहे, ज्ञान, कर्म, देवता उपासना आणि अष्टांग योग या सगळ्यांची तुलना करून कशा प्रकारे सांगतात की अष्टांग योगामध्ये आसक्त योगी, अनासक्त योगी हे जरी ब्रह्मण प्राप्त करत असतील तरी भक्ती प्रेम देते, त्यामुळे ही श्रेष्ठ आहे. ज्ञान काय आवश्यक आहे? जो या भौतिक जगाशी विरक्त होण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे, पण ज्ञानी व्यक्तीने पण भक्ती करणे आवश्यक आहे. आणि सकाम कर्म आणि देवतावरची उपासना काय करतील? या भौतिक जगातीलच फळ देतील, ते काही उपयोगाचे नाही, ते शाश्वत नाही. अशा प्रकारे 3 अध्याय सांगितल्यानंतर परत शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणजे हे सांगितल्यानंतर की भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, त्यानंतर परीक्षित महाराज काय करतात आहे पूर्ण प्रकारे विरक्त होतात. आत्मजाया सुताकार पशु द्रविड बंधू राज्याच्या विकले नित्यम विरूढाम ममताम जहो. हे सर्व गोष्टी ज्या 8 आहेत या काय ममता निर्माण करणार आहेत. सर्व आत्मजाया सुताकार पशु द्रविड या सगळ्यांशी काय त्याला वैराग्य निर्माण, म्हणजे त्यांच्या सगळ्यांशी संबंध तोडून फक्त कृष्ण कथेसाठी ते तयार आहे. म्हणून म्हणतात की आता मला भक्ती म्हणजे श्रोतव्य कीर्तव्य आहे, मला सगळं सांगा. काय पहिले सांगितलं? कृष्णाच्या रासलीला नाही, काय सृष्टीची निर्मिती कशी केली भगवंतांनी ते सांगा, स्वर्ग विसर्ग अशा प्रकारे विचार. आणि म्हणून नंतर आपण बघितलं कालांतराने विराट रूप. तर विराट रूप आपल्याला 3 प्रकारे बघितलं की कशा प्रकारे भगवंत निर्मितीसाठी काय करतात. तर या तर हे जे ब्रह्म नारद यांचा संवाद पूर्वी जो झालाय तो शुकदेव गोस्वामी सांगतो की नारद मुनींनी जे 6 प्रश्न विचारले आहेत या सृष्टीचं लक्षण काय, आधार काय, आश्रय काय, घटक काय, या सर्वांची उत्तर दिली की कशाचा आश्रय आणि हे कशावर कोणावर अवलंबून आहे हे तर नारायणावर. आणि याचं लक्षण आहे काल, कर्म, द्रव्य आणि काय स्वभाव. हे काय हे घटक आहेत. 4 नाही 5 घटक आहेत. कर्म, काल, कर्म, स्वभाव आणि द्रव्य असे 5 घटक जे आहेत हे काय आहेत वासुदेवाशी अभिन्न आहेत. म्हणजे हे ब्रह्मांड वासुदेवाशी अभिन्न आहे, हे त्यांचे विस्तार आहेत. अशा प्रकारे हे उत्तर द्या. म्हणून त्यानंतर आपण बघितलं चतुश्लोकी भागवतम की कशा प्रकारे जे परीक्षित महाराजांनी 18 अध्यायात बरेचसे प्रश्न विचारले, त्याचे काही प्रश्नांची उत्तरं चतुश्लोकी भागवतम नंतर देतात. आणि उरलेली प्रश्न आता म्हणजे शेवटी 10व्या अध्यायात या भौतिक श्रीमद भागवताचे 10 विषय बघितले. अत्र सर्ग विसर्गश्च स्थानम पोषण उताय मन्वंतर ईशानुगता निरोध आश्रय. त्याचं हे 10 विषय आहेत श्रीमद भागवतमचे. आणि यात या 21 प्रश्नापैकी इतर उत्तरांचं इतर प्रश्नांची उत्तरं ही 3ऱ्या स्कंदात मैत्री आणि विदुर यांच्या संवादातून येतील. काही ब्रह्म नारद संवादातून आलेत आणि काही मैत्री ऋषी विदुर आणि मैत्री यांच्या संवादातून. म्हणून आता शेवटी 10व्या अध्याय शौनक ऋषी म्हणतात की तुम्ही 13व्या अध्यायात सांगितलं होतं की विदुर मैत्रियांशी संवाद केला होता आणि त्यांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला, ते भेट कुठे झाली त्याबद्दल सांगा. म्हणून इथे आता 3रा स्कंद चालू होतो. म्हणून विदुरांचे प्रश्न काय केले त्यांनी. तो प्रश्न होता की विदुरांनी आपले सर्व प्रश्न थांबवले, कारण काय संशय नष्ट झाले. तर ते काय प्रश्न आहे, तर हे 2 विभागीकरण 2 चॅप्टर आहेत. एक प्रश्न नंतर 7व्या अध्यायात परत दुसरे प्रश्न आहे. हा पूर्ण 33 अध्यायाचा 3रा स्कंद आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत सध्या आता पहिले 9 अध्याय जे आहेत त्याचा एक पहिला सेशन करू. नंतर 9 ते 19 हे 10 अध्याय, नंतर 20 ते 33 असे 3
पर्टिक्युलर आपण सेशन करावं. ठीक आहे. पुढच्या वेळेसपासून आपण हा तिसरा छंद चालू करू. हरे कृष्ण.